ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आरक्षणाचा आज चौथा दिवस असून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रभरातून जरांगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावर मुंबई येथे आमरण उपोषण चालू आहे आणि आज त्यांनी पाणी त्याग पण केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही आज हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन बाबांच्या चरणी प्रार्थना केली की राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर आरक्षणाचा तिढा सुटावा। कारण जर बघितलं तर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये एवढे लाखोच्या संख्येने जे बांधव गेलेले मराठा बांधव जे आंदोलक झालेले त्यांना तिला हाल होत आहे आणि सरकारने मुद्दामून तिथले फूड स्टॉल असतील अन्नछत्र असतील यांना बंद करून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। असं करू नये। बाबांच्या चरणी आम्ही तीच प्रार्थना केली सर्व बांधवांनी की राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव। कारण जरांगे साहेबांची जर तुम्ही तब्येत बघितली तर वेळोवेळी उपोषणाला बसू त्यांची तब्येत अत्यंत खालवली आहे। त्यांना पण उत्तम आरोग्य लाभो ही साहेबांची प्रार्थना केली आणि लवकरात लवकर हा आरक्षणाचा तिढा सुटावा। आरक्षणासाठी टोकाचं आंदोलन जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला ज्या पद्धतीने हालचाली करायला पाहिजे तर त्या हालचाली त्या वेगात होत नाही। याचा दुष्परिणाम असा होत आहे जरांगे पाटलांच्या तब्येतीमध्ये म्हणजे जी व्हायला पाहिजे जरांगे पाटलांची जी प्रकृती आहे ती प्रकृती खालावत असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे। मराठा आरक्षणासाठी जे मराठा बांधव मुंबईत धडकलेले आहेत त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात केली जात आहे सरकारकडून, परंतु त्यांच्या गैरसोयीला काउंटर म्हणून मराठ्यांनी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू केलेला आहे। परंतु शौचालयासारखे पाण्यासारखे जे प्रश्न आहे ते निर्माण झालेले आहेत। तर सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांशी खेळ खेळत आहे, जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळ खेळत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। आज आम्ही साईबाबांना साकडं घालण्यासाठी गेलेलो होतो। बाबा मराठ्यांचा देव आज मराठ्यांसाठी लढत आहे आणि तुम्ही आमच्या या देवाकडे लक्ष असू द्या, त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष असू द्या। जे मराठे तिथं पोहोचलेले आहेत त्यांची जी दुरावस्था त्या ठिकाणी होत आहे त्याकडे आपण लक्ष असू द्या, त्यांच्यावर कृपा आपली असू द्या। मराठ्यांच्यामध्ये जो आरक्षणाचा मुद्दा घेऊन तो उत्साह आहे, तो तिथं पाऊस आहे, ऊन आहे, सगळ्या संकटांना मराठी सामोरं जात आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारची जी प्रचंड अनास्था निर्माण झाली आहे ती मुळासकट नष्ट करा अशी प्रार्थना आम्ही आज साईबाबांना केलेली आहे। या राज्याचे जलसंधारण मंत्री या उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या बाबतीत आहे। तर ते या मतदारसंघाचं नेतृत्व करतात। साईबाबांच्या मतदारसंघातून ते इथं विधानसभेवर आमदार म्हणून गेलेले आहेत। तर त्यांनासुद्धा साईबाबांनी सद्बुद्धी द्यावी, ते बाबांचा आशीर्वाद घेऊनच इथून गेलेले आहेत। इतर ठिकाणी कुठेही वेळ न दवडता त्यांनी मराठा आरक्षणावर तातडीनं भूमिका घ्यावी, निर्णय घ्यावा, जेणेकरून मराठ्यांना आणि जरांगे पाटलांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।